नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी. सांगली जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर अंकुश ठेवा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सूचना. नशेखोरी गुन्हेगारीवर प्रभावी गस्त हवी. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर अंकुश ठेवला पाहिजे. तरुणांमधील वाढती नशेखोरी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रभावी गस्त झाली पाहिजे, अशा सक्त सूचना नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज बैठकीत दिल्या. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येकाची ओळख करून घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. तत्कालीन अधीक्षक संदीप गुगे यांची मुंबईला बदली झाली. त्यांच्या जागी सातारा येथील अधीक्षक तुषार दोशी यांची नियुक्ती झाली. त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीला अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या. गुन्ह्यांचा तपास करून त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात लवकर सादर झाले पाहिजे. वाढती नशेखोरी आणि गुन्हेगारीबाबत त्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत. प्रत्येक बीट मार्शलची प्रभावी गस्त झाली पाहिजे. डार्क स्पॉटवर पोलिसांची नजर हवीच. नशेखोरांना वेळीच पोलिसी खाक्या दाखवला पाहिजे, अशा सूचनाही दोशी यांनी दिलेल्या आहेत. वाहतूक शाखेचा आढावा घेत असताना अपघाताची संख्या कमी झाली पाहिजे. यासाठी प्रबोधन आणि जनजागृती गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.